दोंडाईचा पोलीस स्टेशन डीबी पथकाची कामगिरी, मंदिरातील दानपेटीत झालेल्या चोरीचा 24 तासात उकल, आरोपीस अटक करून मुद्देमाल हस्तगत। प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथे वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व सोन्याची वस्तू चोरून नेलेबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। दोंडाईचा पोलीस ठाणे गुर्ण 35 2026 भा न्याय संह कायदा 2023 चे कलम 305 ए 331 4 प्रमाणे दिनांक 21/2/2026 रोजी गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील फिर्यादी हरसिंग गुलाबसिंग गिरासे वय 55 वर्ष, व्यवसाय शेती, रा जुने कोळदे ता शिंदखेडा जिल्हा धुळे यांनी फिर्याद दिली की दिनांक 20/2/2026 रोजी सायंकाळी 7 वाजता ते दिनांक 21/2/2026 रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान जुने कोळदे गावातील वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व सोन्याची वस्तू चोरून नेलेबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश सोनवणे यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून फुटेजमधील संशयित इसम यांचा शोध घेणेकामी आजूबाजूच्या परिसरात वेगाने तपासचक्रे फिरवून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व फुटेजमधील संशयित चोरट्यांचा शोध घेणेबाबत गुन्हे शोध पथकातील पोसई इम्रान खान, पोहेको रवींद्र गिरासे, पोकुंब हिरालाल सूर्यवंशी, पोकुंब प्रवीण निकुंबे, पोहेको नरेश मंगळे अशांनी मिळून केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई इम्रान खान करीत आहे। तू चोरी केली का? चोरी तू केली का? हे कोणी आणलंय? तूने आणलंय? मग इथं कस काय आले हे पैसे? कस काय आले पैसे? कस काय आले हे पैसे? कस काय आले? तू चोरी केली का? तू चोरी केली का? नाही, मग कस काय आले पैसे इथं? अजून एक दुसरा सोबत तुझ्या सोबत तो कोणी? कुठे तो कुठे? तो एक कुठे गेला? कुठे गेला? कोण तो? ओळखतो का तू त्याला? हे नको रे, मारू नको। गब्बर हे अशा लोक नको आणत जाऊ, हे यांना सोड तू। बाकीचे पैसे कुठे रे? बातमी तुमची साथ आमची। ताज्या अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।